जगाचे गुरु, जगाचे मार्गदर्शक, जगाचे कल्याणकारी, जगाचे उद्धारक भगवान गौतम बुद्ध. ह्या बुद्धांची मूर्तीची प्रतिष्ठापना वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभास्ते या ठिकाणी झाली. त्या पवित्र भूमीमध्ये तुमचा सत्कार होतोय आणि याच भूमीमध्ये जगाला ज्ञान, धम्मरूपी ज्ञान देऊन माणसाच्या सुखाचा धम्म दिला ते भगवान बुद्धांचा आज धम्मचक्र पवित्र दिवस आज आहे. आषाढ पौर्णिमा आहे आणि आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली आणि त्या पंचवर्गीय भिक्खूंना, पंचवर्गीयांना धम्मदेशना पहिल्यांदा दिली आणि त्यातून आज सारं जग बुद्धाकडे जात आहे. आणि त्या दिवशी जगाला ज्ञान देऊन, जगाला शिक्षण देऊन शहाण, सुखी, परिवर्तनशील, क्रांती आणि शांती प्रवण करण्याचं ऐतिहासिक काम भगवान बुद्धाने केलं. आणि म्हणून या तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करत असताना तत्पूर्वी मानवी संस्कार आणि संस्कृतीचे जनक भगवान गौतम बुद्ध, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, या देशाचा लाडका राजा छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रनिर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या विचार आदर्शांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि माझ्या समोर उपस्थित असणारे उपासक आणि उपासिका, विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्र, प्रथमतः ज्या विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये 10वी 12वीच्या मध्ये आपण प्रयत्नातून जे यश कमावलं, दांडपट्टा मागाशी त्या कराटे याच्यामधून जे तुम्ही प्रावीण्य मिळवलं, अशा सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि तुमच्या भावी आयुष्य हे ज्ञानवंत, प्रज्ञावंत, कीर्तिवंत, विचारवंत, यशवंत, गुणवंत आणि आचारवंत व्हावं ह्या शुभेच्छा व्यक्त करतो. मगाशी या ठिकाणी एखादा 4थीच्या ब्राह्मण असणाऱ्या मुलीचा सत्कार केला. बुद्धाचा धम्म हा जातीच्या विरोधात नाही तर माणसाच्या नात्यावर प्रेम करणारा तत्वज्ञान आहे. आणि मी यांना असं सांगतो की लवकरच या ब्राह्मण मुलीचा जसा सत्कार या ठिकाणी आपण केला, त्याच पद्धतीनं ब्राह्मण व्यक्तीचा या ठिकाणी धम्मदीक्षाचा सोहळा सुद्धा या भूमीत होणार आहे. आणि आज भगवान बुद्धांनी ज्या पंचवर्गीय लोकांना ती प्रथम धम्मदेशना दिली, धम्मदेशना देऊन धम्मचक्र प्रवर्तन केलं, धम्मदीक्षेचा प्रारंभ केला, ते 5 गौतम उपवर्गीय हे ब्राह्मणच होते. कौंडिन्य, अश्वजित, बधिया, नप्पा, महाना या पंचवर्गीय बौद्ध वर्गीयांना भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला मिळालेलं ज्ञान, धम्माचं ज्ञान त्यांना देऊन प्रथम धम्मचक्र प्रवर्तन केलं की या आषाढी पौर्णिमेला. त्याच्यामुळं प्रथमतः मी विद्यार्थ्यांच्यासाठी बोलत असताना की मला जर विचारलं कुणी तर या देशाचं भवितव्य कशात आहे, या देशाचं भवितव्य कशात आहे, तर मी म्हणे या देशाचं भवितव्य विद्यार्थ्यांच्या मनगट आणि मेंदूवर अवलंबून आहे. आणि या देशाच्या भवितव्याचा सत्कार आज केलेला आहे. आणि या धम्मभूमीत तुमचा झालेला सत्कार या आयुष्याचा अनमोल ठेवा, त्याच्यातून तुमचं जीवन, व्यक्ती आणि तुमचं कुटुंब, समाज आणि राष्ट्राचा तुम्ही तुमच्या ज्ञानातून उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. अशा मंगलमय शुभेच्छा पुन्हा एकदा तुम्हाला व्यक्त करतो. शिक्षण म्हणजे काय? आपण विद्यार्थी, मगाशी एक ताईंचा मुलगी शिकत आहे, ती मुलींना आईनं सुद्धा 10वीची परीक्षा दिली. खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांची लेख तुम्ही शोधा. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब म्हणायचे, मी आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहणं पसंत करेन. माणसानं, प्रत्येक माणसानं
आयुष्यभर विद्यार्थी राहणंच अतिशय चांगलं आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आपण घरी गेल्यानंतर, शाळा सुटल्यानंतर शिक्षण कशासाठी शिकायचं? बघा, काय शिकतो? शिक्षणाच्या पाठीमागं उद्दिष्ट असल्याशिवाय कशासाठी शिकतो याला अर्थच राहत नाही. सगळे शाळा शिकतात. तुमच्या वर्गामध्ये खूप गर्दी आहे, सगळे विद्यार्थी शाळेला येतात. शाळेमध्ये विद्यार्थ्याची गर्दी आहे, गर्दीमध्ये मी एक, याच्यापेक्षा माझ्या भोवती गर्दी याच्यासाठी शिकायचं. गर्दीत कुणी मेंढराची सुद्धा गर्दी असते, माझ्या भोवती गर्दी याच्यासाठी शिक्षणाच्या पाठीमागं उद्दिष्ट असावं. आणि शिक्षणाला जर उद्दिष्ट नसेल तर घरामध्ये जर उंदरानं पॅन्ट फाडली की त्याला बी येता येत नाही ना आपल्याला बी. आपण काय शिकतो हे कळलं पाहिजे. शिकायचं वय आहे म्हणून शिकतो. शाळेला जायला आई वडील असं म्हणतात म्हणून जायचंय म्हणून शिकायचंय. सारे विद्यार्थी शाळेला शिकण्याचं वय आहे म्हणून शिकायचंय. कशासाठी शिकतो? शिक्षण हे पोट भरण्याचं साधन नसून बुद्धीचा विकास करण्याचं साधन आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की व्यक्तीला जाणीव करून देते ते शिक्षण. तुम्ही माणूस असल्याची संवेदना, तुम्ही माणूस असल्याची जाणीव आणि मानवी विकास करण्याची उत्पत्ती आणि त्याबद्दलचं ज्ञान प्राप्त करणं म्हणजे शिक्षण होईल. शिक्षण हे स्वतःपुरतं ज्ञान घेण्यासाठी नाही. तुम्हाला झाड दिलंय, सत्कार करताना भारतीय संविधान केले, त्याच्याबरोबर वृक्ष, आज झाडाची लई गरज आहे. लोकसंख्या मुलांची वाढली, त्याच्यापेक्षा झाड वाढलं तर आपण जिवंत राहावं. आणि झाडासारखं जगायचं कशासाठी याचं उत्तम उदाहरण म्हणजे झाड वृक्ष. जगतो कारण जगायचं कशासाठी, याला जे मिळतं ज्ञान, झाड तुम्हाला कशासाठी शिकायचं आणि का जगायचं हे शिकवतं. म्हणून तुम्हाला झाड उच्च दिलं. शाळेतून घरी गेल्यानंतर, शाळा सुटते आणि घरी गेल्यानंतर आई आपल्याकडे कौतुकानं पाहते का नाही? त्याच्या अगोदर म्हणतोय, डोळा असल्यावर माणसाला दिसतं असं नाही. डोळा असल्यानंतर माणसाला पाहता येते, दिसत नाही. आणि दिसण्यासाठी दृष्टिकोन पाहिजे. आणि तुम्हाला दृष्टिकोन, सम्यक दृष्टिकोन निर्माण प्राप्त करण्यासाठी शिकायचं आहे. ज्ञान हा तिसरा डोळा जे म्हणतात की त्याला सम्यक दृष्टिकोन आहे. सम्यक दृष्टिकोन त्या विद्यार्थ्यांचा तिसरा डोळा असतो. आणि मग शाळेतून जर विद्यार्थी आपल्या घरी गेल्यानंतर आई कौतुकानं पाहते, माझा बाळ्या शाळेतून आला, माझी बाळे शाळेतून आली. ही कौतुकानं पाहत असताना त्या आईच्या डोळ्यात एकदा तरी पहा. आई पाहती कौतुकानं. बाप तर विद्यार्थ्याला दुश्मन. बापाचं शिकवण बाप कळणं लय कठीण आहे. मुलांनो बाप कळणं लय कठीण आहे. बाप व्यक्त होत नाही, बाप तुमच्यासाठी जगत असतो. लक्षात घ्या. बापाला समजून घेणं आणि म्हणजे शिक्षण. बापाला समजून घेणं. बापाला आईला जेव्हा आपण शाळेतून जातो, शाळेमध्ये आपल्या मुलाकडे, त्या आपल्या मुलीकडे कौतुकानं पाहते, माझा बाळ्या शाळेतून घरी आला, माझी बाळी शाळेतून घरी आली. आणि ते कौतुकानं पाहत असताना एकदा आईच्या डोळ्यात बघा, तिनं तुमच्यासाठी जपलेलं एक स्वप्न तिच्या, तुमच्या आईच्या डोळ्यामध्ये तुमच्या हितासाठी, तुमच्या भल्यासाठी तिनं स्वप्न तिच्या डोळ्यामध्ये जपलेलं असतं. आईच्या डोळ्यातील आपल्यासाठी जपलेलं स्वप्न पाहणं म्हणजे शिक्षण होईल. विद्यार्थी शिक्षणाला उद्दिष्ट असलं पाहिजे. हे उदाहरण सांगायला वेळ मला थोडक्यामध्ये 20-25 मिनिटांमध्ये उरकतोय की पीके चित्रपट पाहिला. शिक्षण कशासाठी पाहिजे? सत्य जाणून घेणं, सत्य स्वीकारणं याच्यासाठी शिक्षण. आणि देववाद नाकारणं, विज्ञानवाद स्वीकारणं याच्यासाठी शिक्षण. माणसाच्या तुमच्यामध्ये मनामध्ये का निर्माण झाला पाहिजे आणि या काळातूनच तुमच्यासाठी आणि समाजाच्यासाठी आणि देशासाठी, जगासाठी क्रांती जन्माला येते. तुमच्या मनात निर्माण झाला का या काळातून क्रांती जन्माला होते. आणि हा तुमच्या मनातून क्रांती निर्माण करणारं शिक्षण असलं पाहिजे.
शिक्षण तुमचं, तुमच्या कुटुंबाचं, समाजाचं, राष्ट्राचं संवर्धन, उदरभरण, पालन पोषण करणारं शिक्षण हवंय. तुमचं आणि देशाचं पालन पोषण करणारी शिक्षण व्यवस्था असावी, पण ती सध्या अस्तित्वात. सुशिक्षित बेरोजगारांची पैदास आणि फळी निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था आहे. सुशिक्षित बेरोजगार नाही तर कर्तब विद्यार्थ्यातून कर्तबगार पिढी निर्माण करणारं शिक्षण हवं आहे. म्हणून याच्यासाठी बुद्धांच्या विचाराची शिक्षणाला गरज आहे. अरे भव भटजीचा कशाला, भव भगवान बुद्धाचा पाहिजे. भटाला दिली वस्त्री, भाट हात पाय पसरी. भव भटजीचा भगवान बुद्धाचा. अरे बदकाचा कशाला, बब बाबासाहेबांचा पाहिजे. अण्णाभाऊचा कशाला, अण्णाचा कशाला, अण्णाभाऊ साठ्यांचा पाहिजे. शामुर्गाचा कशाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा पाहिजे. समायचा कशाला, संभाजी महाराजांचा. महापुरुषांच्या मूल्यांचा विचार रोजगारभिमुख, व्यवसायभिमुख, टेक्नॉलॉजी निर्माण करणार शिक्षणाची अवस्था असते. आणि म्हणून मी या ठिकाणी देववादी, तुम्हाला भयमुक्त वातावरण निर्माण करणार. कशाचं शिक्षण? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, प्रचंड पुस्तकावर प्रेम करणारे होते. 18-20 तास अभ्यास करणारे बाबासाहेब होते. आणि विद्यार्थ्यासाठी, देशातील, तुम्ही माझ्यासमोर बसलेल्या त्या विद्यार्थ्यासाठीच नाही, महाराष्ट्रातील, देशातील, जगातील विद्यार्थ्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा दुसरा आदर्श जगाचा बनला. विद्यार्थ्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यार्थी जीवन आणि त्या विद्यार्थी जीवनातून घडवलेलं परिवर्तन, जागतिक परिवर्तन, मानवतावादी विचाराची क्रांती हे शिक्षणातून झाली. डॉक्टर बाबा नुसते शिक्षण नाही हो, शिक्षणाने सुशिक्षित नाही होत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले की मी जे हे निर्माण केलंय केवळ डिग्री मिळवलं नाही, पुस्तकं वाचली म्हणून नाही, तर माझ्या ज्ञानाबरोबर, शिक्षणाबरोबर माझ्यामध्ये असणारं चारित्र्य आणि नीतिमत्ता मुळे मी क्रांती केलेली आहे. म्हणून मी मोठा झालेला. म्हणून शिक्षणाला नीतिमत्तेची जोड आहे, चारित्र्याची जोड हवा आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध प्रज्ञा, शील, करुणा आणि मैत्री म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म. शिक्षणाला चारित्र्याची जोड आली तर भगवान बुद्धांना अपेक्षित असणारा माणूस तयार होतो आणि ते माणूस स्वतः बरोबर जगाचं कल्याण करतो. म्हणून शिक्षणाला चारित्र्याची जोड आहे. डॉक्टर बाबासाहेब, पीके चित्रपट आपल्याला सर्वांना माहित आहे. पाहिलाय का कोणी पीके चित्रपट? सर्वांनी पाहिला. आमिर खानचा पीके चित्रपट. आणि त्याच्यामध्ये आमिर खान विविध धर्मावर टीका करतात. धर्मावर टीका नाही, लोकांच्या प्रबोधनासाठी केलेलं एखादं भाष्य की देवावर आणि धर्मावरती टीका असू शकत नाही, हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. आणि तिथे एक मुलगा करते, त्या तिथं हिरो असतो आमिर खान, ती रस्त्यावरचा दगड उचललेला असतो. रस्त्यावरचा दगड उचलल्या आणि कॉलेजच्या दिशेने जाणारी जी विद्यार्थी कॉलेजच्या गेटच्या थोड्या अंतरावर ती दगड ठेवतो, दगडावर शेदूर बसतो. मुलांनो काय शिकते बाय? म्हणजे मी पास व्हावं, माझा पहिला नंबर यावा म्हणून देवाच्या पाया पडत देवाला नवस करून पास होता येत नाही. देवच पास नापास होतोय. देवाला अजून बाबासाहेब आंबेडकरांनी, भगवान बुद्धांनी दिलेली परीक्षा 33 कोटी देवाच्या एकाही देवाला पास होता आली नाही. फेल गेले देव आणि माणूस विजय झालाय. एकतर देवाला मीच आहे, मी जिवंत आहे, माझं अस्तित्व आहे हे सिद्ध भगवान बुद्धांच्या समोर सिद्ध नाही करणार. फेल गेले, तो पण नापास होतो, तो पास, त्याच्या पाया पडून तुम्ही काय पास होणार? त्याला नवस करून काय? तर प्रयत्न सातत्यानं प्रयत्न करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. भगवान ह्या देवरुडीची भूमी आहे. इथं भगवान तुकाराम महाराजांवर भगवान बुद्धांचा प्रभाव होता आणि ते म्हणतात प्रयत्न करीता सायास कारण अभ्यास तुका. विद्यार्थ्यांनी अशक्याला शक्य करून दाखवणं
हा खरा आविष्कार असतो. आणि ज्या विद्यार्थ्यामध्ये आविष्कार असतो तो विद्यार्थी कधीच अपयश ठरत नाही, तो कधीच नापास होत नाही. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्या, विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी नाही बनायचं. परीक्षार्थी कळतंय का? पुस्तकाचा अभ्यास करून प्रश्न उत्तरलेली परीक्षेमध्ये पास, परीक्षापुरतं ज्ञान प्राप्ती करणं, परीक्षापुरतं प्रश्न उत्तर अभ्यास नाही आणि ते पेपर देणं त्याच्यात पास होणं परीक्षार्थी. परीक्षार्थी म्हणले तर तुम्ही फक्त पास होताय, हो ज्ञान कुठं आहे? विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न बनता विद्यार्थ्यांनी ज्ञानार्थ बनावं, याच्यासाठी शिकावं लागतं. आणि मग ती पीकेचं दोड त्याच्यावर त्याला शेंदूर फासला आणि लागला की देव. कुठल्याही दगडाला शेंदूर फासला का देव होते? साधी गोष्ट आहे. आणि शेंदूर दगडाला फासला. आता रस्त्याला बघा या ठिकाणी रोडवर कुणी बी साळवे साहेब तुम्ही जाता जाता रिक्षात उतरा, आपण उगा एवढा दगड घेऊन त्याला शेंदूर फासू आणि आडबडी बघून बघूया किती नारळ पुढं आपण किती बघायला लागला. गाड्या कार गाड्या थांबून लोक अशी. आणि मग ती पीके ना बाबा, तुमच्यामध्ये देवाबद्दलचा असणारा अज्ञान आणि देवाबद्दलचा असणारी भीती, भय हे घालवण्यासाठी परिवर्तनाचा विचार आणि शिक्षणाची गरज आहे. हे दाखवण्यासाठी आमिर खाननं पीके चित्रपटामध्ये दगड बसवून शेंदूर फासला आणि तिथं नारळ फुलानं वाट बघत बसली. प्रत्येक जण पेपर गेला, परीक्षेचा प्याड घेऊन जात होता परीक्षेला. अभ्यास केलेला ना, अभ्यास न कर ठीक आहे, अभ्यास न करणारी पाया पडत, पण अभ्यास केली की पाया पडत होती. आत्मविश्वासासारखी दुसरी ताकद नाही. तुमच्यामध्ये आत्मिक मला का जमत नाही, मला जमीन का नाही, मला कसं जमत नाही बघतो, असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये पाहिजे. तर मला शिकवतो. मग तो एखादा विद्यार्थी असा ते दर्शन घ्यायचा, नारळ पडायचा, खिशातलं पैसे 10 रुपये 5 रुपये 20 रुपये 50 रुपये 100 रुपये दगडाच्या देवाला शेंदूर फासल्या देवाला टाकायचा आणि पाया पडायचा, असं असं करायचा. पेपर मला सोबत लागतो. आणि आमिर खान म्हणा बघा भीती, विद्यार्थ्यांच्या मनात असणारी भीती, त्याचा आत्मविश्वास हरवलेला आहे आणि तो दगडाच्या देवाला शक्ती मागतोय पास होते आणि त्याच्यासाठी लोटांग घालतो. काय एक जण विद्यार्थी आला त्यानं साष्टांग लोटांग घातलं, बाकीचे विद्यार्थी अशी करत होते. आणि ते एक विद्यार्थी आला लोटांग घालताना आमिर खान म्हणतात हिडही घाबरलेला आहे, हिडाई भयंकर झालेला आहे. क्षण शाळेत घातल्यापासून पुस्तकच बघितलं, त्याच्यामुळे आता परीक्षेला बोलले. म्हणून पालकांनो लक्षात घ्या, आपला पोरगा पोरगी पोरगा शाळेला जातोय का शाळा करतोय, शाळेला जातोय का शाळा करतोय, पुस्तक वाचताना पुस्तकात आहे का मोबाईल मध्ये आहे पाहण्याला. संगत गुण आज विद्यार्थी, तुमचा मुलगा विद्यार्थी हा पुस्तकाच्या पानातून नाही तर आई वडिलांच्या वर्तन आणि शिक्षकाच्या जीवनातून शिकत असतो. आणि आणखी एक त्यात घटक येणं वाढलं, संगत गुण. तुमच्याबद्दल तुम्ही चांगला आहे, शिक्षक बी चांगला आहे, पण बाहेर गेल्यानंतर मैत्रीण कशी आहे गॅरंटी नाही, मित्र कसा आहे गॅरंटी नाही. संगत गुण जर चांगले असेल, संगत गुण आज तुम्हाला म्हणेल शिक्षक आणि आई वडिलांपेक्षा मुलाला चांगली संगत गुण असेल तर त्याला वळण लावण्याची आवश्यकता नाही. लक्षात घ्या, संगत गुण चांगला. मोबाईल जवळ जरूर बघा, जगात सगळे आता नाही सांगलं तरी बघणारच आहे, बघू म्हणलं तरी बघायचंच आहे. तुमचं काय, माझ्या मुलापासून सुरुवात करतो, बघू नको बाबा 10वीचं वर्ष बघतोय तासभर पप्पा त्या नीट नाही लाजा. पण मोबाईल मध्ये काय पाहायचं याच मात्र भान असतं. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे म्हणून तो विद्याला असतो. आणि मग मला आणखी एक चित्रपट आठवला, आवाज जिंदाबाद चित्रपट, अशोक सरांचा आवाज जिंदाबाद पाहिलाय का? आवाज जिंदाबाद केलं. आई कशात आहे, त्या मुलीच्या आई 10वीला बसलेल्या आहे, तसं पोराला बापाला पोरग विचारतं, मला म्हणताय किती शिकला, अभ्यास करत नाही, तुम्ही किती शिकलाय सांगा. उलट तुम्ही ना बरं, तुम्ही काय शिकलेला आहे म्हणा, तुम्हाला किती पहिले शिकलेला आहे, तुम्ही आधी शिकलेला, मग मला सांगा. मग पोरग म्हणलं बापाला वाटलं ही फार मोठी थोबड आहे, शिक्षण न घेणं माणूस असून सुद्धा उपयोग नाही. घाडगे महाराज, संत घाडगे महाराज म्हणतात शिक्षणा विना माणूस म्हणजे निवळ धोंडा.
आणि आज आपल्या पोरानं आपल्याला दगड साबित केला. मग त्या आबानं काय केलं, 11वीला ऍडमिशन घेतलं पोराच्या ईर्ष्येसाठी. बघतोस तुझं ऍडमिशन फेटा घालून पुस्तकं येऊन कॉलेजमध्ये पोराच्या बरोबर बेंचवर पोरगे इकडे बसायला आबाची सगळ्या पोराने आबा आलं. मॅडम मी खुश, काय माझा विद्यार्थी, मिशीवाला विद्यार्थी, फेटवाला विद्यार्थी, मॅडम मी खुश झाले. आणि मग तास सुरू झालं तर सारी पोरं उठून जातात, आबा एकटेच राहतात. काय पोरं चला काय आबा टाइमपास बोर आहे, तासाला काय तासाला बसलो मी शिक्षण, जरा कॉलेजला जेवणाला आयश करायच्या, मग टाइमपास जरा एन्जॉय करू, चला हॉटेलमध्ये जाऊ, हे करू चित्रपट, काय तासाला बोर करते मॅडम, बोर करतात. तेव्हा आबा जी म्हणतात त्याच्यासाठी ध्यान. आबा काय म्हणतात की आयुष्याची एन्जॉयमेंट म्हणजे काय, आयुष्याचा टाइमपास म्हणजे काय, आयुष्याची एन्जॉय म्हणजे काय, आयुष्याचा आनंद म्हणजे काय. तास बुडवून बाहेर फिरणं म्हणजे एन्जॉयमेंट, शाळा बुडवून थपा मारून, आई वडिलांना थपा मारून मित्राबरोबर हुडके मांडणे म्हणजे एन्जॉयमेंट. आबा म्हणतात नाही, वर्गात शिक्षक शिकवलं याचा, शिक्षणाचा ज्ञानाचा आनंद लुटणं याच्यासारखा एन्जॉयमेंट. ही एन्जॉयमेंट करू ना, कळलं काय एन्जॉयमेंट, तास न बुडवणं आणि अभ्यासामध्ये कधीही खंड न पडणं म्हणजे आयुष्याची एन्जॉयमेंट आहे. पुस्तक वाचणं, पुस्तकात वेळ घालवणं याच्यासारखा आनंद दुसरा नाही, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आनंदाची बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली व्याख्या काय आहे, पुस्तकात घालवणारा वेळ, पुस्तकात घालवणारा अभ्यास याच्यासारखा आनंद दुसरा नाही. मुलांनो मुलींनो, आनंद शोधा त्या पुस्तकात शोधा, म्हणता शोधा, तुमचं भवितव्य घडल्याशिवाय ढाका. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिण्याला गुरगरल्याशिवाय राहणार असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. वाघासारखंपणा, तुमची अगोदरची वाघ शिकल्या पण गुरगुरत नाही, तो वाघ झाला पण वरडते बकऱ्यावर. स्वाभिमान शून्य पिढी शिक्षणातून निर्माण झाली. म्हणून माझ्या विद्यार्थी बांधवांनो, मला तुमचा अभिमान आहे, मला तुमचा गौरव आहे की शिक्षणातून वाघ बना. सर्कशीतला वाघ नाही, कारण सर्कशीतला वाघ शिकणार नाही. तर कितीही भूक लागली तर गवत न खाणारा वाघीण तुम्ही बना, वाघ तुम्ही बना, याच्यासाठी शिकायचं. लक्षात शिक्षण, मी मगाशी म्हणलो होतो बाबा की शिक्षणाला सामाजिक जाणीव याची जोड असल्याशिवाय माणूस सुशिक्षित होणं. म्हणजे नेहमी याच्या अगोदर मी उदाहरण सांगेन, नेहमी उदाहरण सांग की एक आहे की गरिबीमुळे मला शिकता आलं नाही, बहाणा नाही, मला हे जमणार नाही. एक लक्षात तुम्हाला सांगतो, वर्गात विद्यार्थीमध्ये ढ कुणीच नसतं. ढ नावाचा प्रकारच काय नाही लक्षात. ढ आणि हुशार असं काय नसतं. ढ नावाचा प्रकार, ज्याला प्रयत्न करायचा नाही, ज्याला आळस आहे, ज्याच्या पाठीमागे शिक्षणाचं उद्दिष्ट काय, मी काय शिकतो हे ज्याला कळत नाही, तो ढ असतो लक्षात. पण मला स्वतःचं भवितव्य, स्वतःचं करिअर घडवायचं आहे, स्वतःचं आयुष्य घडवायचं आहे. स्वतःच्या आयुष्याला म्हणजे माणसाच्या नैसर्गिक वर्तनाला योग्य वळण लावणं म्हणजे शिक्षण, आणि हेच बुद्ध धर्माचं प्रयोजन आहे. माणसाच्या नैसर्गिक वर्तनाला योग्य वळण लावणं म्हणजे शिक्षण, आणि हे बुद्ध धर्माचं प्रयोजन आहे. तुमचं शिक्षणाचं वय आहे आणि त्याच्याबरोबर तुमच्या शिक्षणाला चारित्र्याची, मला काच मत आहे. गरिबी ही शिक्षण न घेण्याची, गरिबी असल्यामुळे मी शिकू शकलो नाही, परिस्थिती माझी बिकट होती म्हणून शिक, असं नाही. गरिबी शिक्षणाच्या पाठीमागचं खरं भांडवल आहे. गरिबी शिक्षणाच्या पाठीमागची खरी प्रेरणा आहे. गरिबी ही शिक्षणाच्या माध्यमातून यशस्वी होण्याचा आशावाद आहे. गरिबीवर नाराज होऊ नका, प्रयत्नावर हसा आणि पुढे जावा. लक्षात घ्या. म्हणून मी उदाहरण सांगेल की नेहमी इथं सांगू केलं आहे की बाबांनो, हे विद्यार्थी बघा, एका 4थीच्या मुलीचा, त्या वयाचा विद्यार्थी आपल्या शिक्षकांना म्हणाला की मी गुरुजी, त्यावेळेला गुरुजी म्हणायचे, आता सर, आता अनेक आले सर शिक्षक, त्यावेळेला गुरुजी म्हणायचे. गुरुजी वडिलांना पालक म्हणतात, मग आईला मी इथे का म्हणत नाही. त्याने काय प्रश्न केला, वडिला त्याला वाटतं पालकाची सही आण,
पालकाला बोलवून आणा, पालकांना घेऊन या पालक मीटिंग. त्याला वाटतं पालक ना आई बाजारात जाऊन जी पालक बाप येतच कसा. पालक गुरुजी वडिलांना पालक म्हणतात, मग आईला मेथी का म्हणत नाही? आईला बी मेथी म्हटलं पाहिजे ना. आईने काय केलंय? पालक भाजीपाला महिला वडिलांच की मग आई रोज जेवण बनवते, मग आईला बी मेथी म्हटलं पाहिजे ना. मग त्याला प्रश्न केला. गुरुजी म्हणाले की बाबा आईला मेथी का म्हणत नाहीत हे मला माहित नाही, पण जी मुलं आपल्या आई वडिलांना भाजी पाण्यासारखं समजतात त्याचा कढीपत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा कढीपत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. कढीपत्त्याचं काय काम? आमटी किती बी चांगली असू द्या, हिरव्या मिरचीचा असू द्या तर तांबड्या मिरचीचा, काळ्या मिरचीचा असू द्या, कालवण किती बी असू द्या, आमच्या भाषेत आंबूस भाषेत. आता आंबूस प्रबुद्ध झालंय तसं काय नाही. आंबूस आणि आंबूजाणी आणि भोकऱ्यांनी प्रबुद्ध होण्यासाठी प्रबुद्ध साठ्यांचं आयुष्य आहे. या धम्मभूमीला स्मरण सांगतो माझ्या जीवनाचं प्रयोजन भाऊदाने मातंगांना एकच समाज, एकच प्रबुद्ध समाज बनवणं आणि बहुजन समाजाला बुद्धांच्या दिशेने नेणं, याच्यासाठी प्रबुद्ध समाज. किती बी आमटी चांगली झाली तर कढीपत्ता काय होतो? काढून टाकला जातो. आणि मग आपल्या मुलाला कढीपत्ता बनवायचं का मीठ बनवायचं? मीठ जेवणात कमी जास्त झालं तर जेवण बेचव बनतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचाराच्या पंचपक्वानाचं ताट विद्यार्थ्यासमोर, इथल्या लोकांच्या देशासमोर दिलेला आहे, समाजासमोर दिलेला आहे. आणि त्याच्यात बौद्ध धर्मरूपी मीठ टाकलेलं आहे. मिठासहित जेवण करूया तरच आपलं कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक, राजकीय आरोग्य सुधारल्याशिवाय याच्या संदेश. सराठी अंतरवाली, सराठीत ओबीसी आणि मराठा विद्यार्थी बांधवांना लक्षात घ्या, जात ही काल्पनिक गोष्ट आहे. जातीमध्ये स्वतःचं अस्तित्व शोधू नका, माणसाच्या नात्यावरती बिंबा. हे रोज एका बेंचवर बसणाऱ्या मुली, सख्य मैत्रिणी एका डब्यात खाणाऱ्या, त्या ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या नावाखाली दोघी बी जातीवादावर बोलू लागल्या, एकमेकावर बोलू लागला. जातीनं माणसाच्या आयुष्याचं वाटोळ केलेलं आहे. विद्यार्थ्यांना तुमची आणि तुम्ही आणि तुमच्या पिढीसमोर जात नावाचं विष घालू नका. लक्षात घ्या, जातीला मातीत गाडा. म्हणून मी एक उदाहरण तुमच्या समोर सांगेन की पोस्टमन पत्र वाटत होता. पोस्टमनचं काय पत्र वाटायचा? त्याला एका रजिस्टर आला, एका घरी थांबला. तो दाराला कडी वाजवली, बेल नव्हता, दाराला अशा कडी वाजवली, हाक मारली, पोस्टमन पोस्टमन. आतून काहीच आवाज आला. पुन्हा 3 वेळा हाक मारल्यानंतर आतून एका मुलीचा आवाज आला. आणि ती मुलगी म्हणली की तुम्ही खाली दाराच्या फटीतून ते पत्र टाका, मी ते घेईल नंतर. तो पोस्टमन म्हणाला नाही, हे रजिस्टर आहे, हे रजिस्टर आलाय, तुमची सही लागेल, तुम्हाला बाहेर यावं लागेल. तरी थोडा आवाज आला, थोडा वेळ लागला आणि थोडं चालू लागली. तिच्या हाताची पायाची नव्हती. आणि हळू झाल्यानंतर तिनं कसं तरी डोक्यानं आणि हातानं दरवाजा उघडला. ती मुलगी होती आणि दोन्ही पायानं ती अपंग होती. दोन्ही पायानं ती अपंग होती. आणि त्या पोस्टमॅनला पाहिलं की इतक्या वेळ दार का उघडलं नाही, दार का इतकं वेळ उघडलं नाही, ही तर मुलगी दोन्ही पायानं अपंग आहे. त्याच्यामुळे उशिराला पश्चाताप झाला पोस्टमॅनला, मी दरवाजा उघडला असं खाली टाकला असतं. तर मग त्या मुलीची सही घेतली आणि पोस्टमॅन निघून गेले. आणि नंतर मात्र ती सारखे पत्रे आल्यानंतर तो स्वतः पोस्टमॅन ती दरवाजा उघडायचा, ती मुलगी यायची. आणि ती मुलीनं एकदा असा झाला, मुलीने एक आले, पोस्टमॅन अनवाणी पायानं आला. अनवाणी पायानं आल्यानंतर तिनं आपलं रजिस्टर पत्र हातात घेतलं. त्याच्यावर सही करताना पोस्टमॅनच्या पायाकडे तिचं लक्ष गेलं. पायात चप्पल नव्हती, पाय अनवाणी होतं. ती पोस्टमॅन निघून गेला. आणि त्या दाराच्या समोर जी माती होती त्याच्यावर पोस्टमॅन उभा राहिला होता. आणि त्या पोस्टमॅनचं पाऊल उमटलं होतं. त्या मुलीनं ते कागदावर, एका पाऊल कागदावर घेतलं, ते फेच्यावर हे केलं. आणि त्या मातीत उमटलेलं पोस्टमॅनच्या पावलावर माप घेऊन ती चांबाराकडे गेली. आणि ज्या पोस्टमॅनच्या मापाची तिनं चप्पलची जोड शिकली. दिवाळी आली. दिवाळी आल्यानंतर पोस्टमॅन आपल्याकडे येतो, पेपरवाला आपल्याकडे येतो आणि दिवाळी मागत असतो. तसं की पोस्टमॅन प्रत्येक दिवाळी मागत असताना, प्रत्येकाच्या घरी जात असताना या मुलीच्या अपंग दोन्ही पाय नसणाऱ्या अपंग मुलीच्या सुद्धा घरी येतो. विचार करतो, या अपंग बिचारी मुलगी काय देणार,
कशाला मागायचं? काय हिच्याकडे मागणं, आपल्याला मागणं सुद्धा शोभत नाही, नको. पण आलोय तिच्या घरासमोर, पण हातकाय काय हरकत नाही, आवाज द्यायला काय हरकत नाही. आणि म्हणून त्या मुलीला आवाज दिला. मुलीनं दरवाजा उघडला आणि चप्पलची जोड पोस्टमनच्या हातात दिली. आणि ही माझ्या दीपावलीची भेट. पोस्टमनचं डोळं खडीवरलं, डोळे भरून आले आणि त्यानं ती चप्पल पायात घालून तो घरी गेला. घरी गेल्यानंतर दीपावली झाली आणि दुसऱ्या दिवशी तो ऑफिसमध्ये गेला. आणि त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर पोस्टमननं अर्ज केला की मला कर्ज हवा आहे. काय अर्ज केला? माझी जी राहिलेली पुंजी आहे, माझं जे आतापर्यंत आता राहिलेली जी फंड सर्व्हिस काय जी काय नोकरीमध्ये राहिलेला पुंजी आहे ती मला हवंय. आता नसेल तर मला कर्ज म्हणून द्या. बँकेने विचारलं, काल परवा तुझ्यावर आधीच कर्ज आहे आणि तुझा मुलगा कमवतोय, कर्ज कशासाठी तुला पाहिजे? तुझा मुलगा धडधाकट आहे, कमवत आहे, कशासाठी पाहिजे? मी नाही म्हणला. माझ्या मुलाला, मुलगा कमवत आहे, आपण नाही तो धडधाकट आहे, हाता पायानं डोळ्यानं डोक्यानं सगळा धडधाकट आहे, चांगली नोकरी आहे. एवढं असताना सुद्धा माझ्या मुलाला माझ्या पायात चप्पल नाही हे दिसलं नाही. पण एक दोन्ही पाय नसणाऱ्या एका अपंग मुलीला मी आणवाणी आहे, माझ्या पायात चप्पल नाही याची जाणीव त्या मुलीला झाली. पण दोन्ही पाय असणारा, नोकरीवर धडधड असणाऱ्या माझ्या पोटच्या मुलाला मात्र माझ्या पाया आणवाणी पाय दिसलंय नाही. त्या मुलाला मला जयपूरच्या लाकडाचं पाय घ्यायचं. मुलीला काय घ्यायचं आहे? तिला जयपूर तिला चप्पल दिली आणि त्याच्यासाठी मला हे कर्ज हवंय. बघा काय हवाय? ती नात्या गोत्याची नव्हती, काय नव्हती. जयपूर तिथे लाकडाचा पाय मिळतात त्याच्यासाठी काय तिनं कर्ज घेतलं आणि जयपूरच्या लाकडाचं पाय घेतलं आणि त्या मुलीच्या घरी देऊन तिला भेट दिली. आणि त्या पायावरची मुली दरवाजा स्वतःच्या पाया येऊन उघडू लागली. काय सांगायचंय मला? काय सांगायचं यातून? तर रक्ताची नाती आणि जातीची नाती असून चालत नाही, तर नात्याची भावना रक्तात आहे. लक्षात, रक्ताची नाते असून चालत नाही, तर नात्याची भावना रक्तात हवी, हा विश्वास हवा. म्हणून याच्यासाठी शिकायचा, जाती भेदाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला शिकायचं. शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे. शिक्षण हे विकासाचं साधन आहे. मानवतावादाचं सुंदर स्वप्न साकार करण्यासाठी शिकायचं. मला हे जमत नाही. का जमत नाही? का म्हणजे न्यूटन का निर्माण झाला तुमच्या मनामध्ये? ईर्ष्या का? आत्मविश्वास याच्यासारखी दुसरी शक्ती नाही. का? न्यूटनच्या अगोदर फळ झाडावरून खालीच पडत होतं ना. न्यूटनचं माहित आहे? न्यूटनचं सिद्धांत काय आहे? गुरुत्वाकर्षणाचा. का कसा लागला माहित आहे? झाडाखाली बसलेला होता आणि ते पाला फळ झाडावरून खाली पडलं. आपण झाडाखाली बसलाय, बाहेर उठून जावं, एक जण फळ पडलं. काय वाटतंय का आपल्याला? काहीच नाही. मगाशी काय म्हणलं तुम्ही? काय म्हणलं? निसर्गामुळे पडलं वाऱ्यानं. त्यात काय लक्षच द्यायला नाही. म्हणजे माणसाच्या नैसर्गिक वर्तनाला योग्य वळण लावणं म्हणजे बुद्धाचा धर्म. आणि मग खाली पडल्यानंतर न्यूटननं काय केलं? हे फळ झाडावरून खाली का पडलंय, तो वर का जात? आपण म्हणलं, आपण विचार केला, काय म्हणतो एवढं म्हणते ना वरचं पण खाली वर कसं येडपटाय काय तो असं म्हणते ना. पण न्यूटन काय म्हणतो? हे फळ झाडावरून खाली का पडलं, वर का जात ना? हा का न्यूटनच्या मनात निर्माण झाला? म्हणून गुरुत्वाकर्षणाचा शोध आहे. तुमच्यामध्ये काय निर्माण झाला पाहिजे? मी काय शिकतो? मी कशासाठी शिकतो? ह्या का निर्माण झाल्याशिवाय, अरे हे गणपती चार त्याला गणपतीला तोंड एवढं, ही देव कसा काय? देवाला नमस्कार पावीला अभ्यास न करतात, पावी कसा तो? अभ्यासच नाही केला नमस्कार. बोकडं कापा, कोंबडं कापा, नंतर पेरं ठेवा, नाहीतर काय वाटेल ती करा. बालाजीला जावा, तिरुपतीला जावा, विठ्ठलाला जावा, भवानीला जावा, गड्याला जावा, तुळजापूरला जावा, एकला सगळ्या टीव्हीने आणि देवकरांना पायवे पास व्हावं. अजिबात पास होण्यासाठी तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. प्रामाणिकपणे पास होण्यासाठी अभ्यास करावा लागेल. आणि आता प्रशासकाच्या 4 गोष्टी आहेत. तुम्ही एमए पदवीला किंमत नाही. एमए शिकलाय, बीए शिकलाय, पीएचडी शिकलाय. पीएचडी केलेली माणसं 40 वर्ष झालं पगार नाही सरकार. टेक्नॉलॉजी, स्पर्धा परीक्षेत उतरण्याची ताकद,
ही असू द्या. आमच्या गावातील परवा आमच्या गावामध्ये प्रशांत ननवरे नावाचा गरीब घराण्यातला मुलगा माझ्या गावातील वंडीच्या गावातील त्याचा सत्कार माझ्या हस्ते झाला. आयएसच्या परीक्षेमध्ये देशात 28वा नंबर आला आणि महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाने तो 5 लक्षात घ्या. काय करत होता पोरगा? आता जो विद्यार्थिनीचा सत्कार झाला हे प्रत्येकाची परिस्थिती मध्यम आहे, कुणाची चांगली असावी. त्या मुलाचा सत्कार तो महिलांच्या बरोबर खुरपायला जात होता. खुरपणं माहित आहे? रविवारच्या सुट्टीमध्ये इतर वेळी तो काय अंगावर कपडे नव्हते, खुरपायला जात होता. आणि खुरपत असताना मळलेले कपडे त्याच पाण्यावरती एक नळाच्या पाण्यावर धुवायचा, तिथं वाळवायचा. महिला बरोबर बायांच्या बरोबर खुरपत होता पोरगा. आणि जेवायची वेळ आली तेव्हा जेवणाचा डबा नसायचा. जर आईनं दिली त्या भाकरीवर कालवण काय आमटी नव चटणी सुद्धा साधी नसायची. तो पोरगा बाहेर जाऊन लांब बायांच्या पासून लांब जाऊन जेवायचा. तो मुलगा अभ्यास केला आणि आयएसच्या परीक्षेमध्ये ISS एक परीक्षा आहे संख्याशास्त्र देशात ISS नाही ISS त्याच्यामध्ये देशात 28वा नंबर आला. मुलाखतीला दिल्लीला जाताना कपडे नव्हते. आईनं शिलाई मिशनर कष्ट करून इकडे तिकडे कष्ट करून ती कपडे कर्जानं त्याच्या खुरपून कष्ट करून स्वतः कपडे घेऊन गेला. आणि जाण्यापूर्वी त्याने डोक्यात आणलं की मी कोण आहे? मी प्रशांत ननवरे म्हणून आज चालला. तर मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईचा राजरत्न म्हणून चाललेला आहे. राजरत्न तो आजाराविना औषधाला मिळता आणि स्वतः धन आधन करताना कपडे नव्हते नवीन. तो माता रमाईनं आपल्या साडीचा पदर कापून टाकला होता. त्याला त्याची राजरत्नाची रमाईच्या लेखाची आवडत्या लेखाची राजरत्न बाबा महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजरत्नाची आठवण झाली. मी प्रशांत ननवरे म्हणून मुलाखती आज चाललो नाही तर बाबासाहेबांचा रमाईचा राजरत्न म्हणून चालला. मनामध्ये ही जाणीव केली, यातून त्याला प्रेरणा भेटली आणि सर्व प्रश्नांची उत्तर देणारा तो एकमेव ठरला आणि देशात 28वा नंबर होता. ही अशक्य काहीच नाही. अशक्याला शक्य करून दाखवणं ही खरी ऊर्जा आहे. शिक्षणातून हे ऊर्जा घ्या. समाज जीवनात तुमच्यावरती पाठीवर शबासकी मारणारे दादा गायकवाड यांच्यासारखे हात तुमच्या पाठीवरती शबासकी मारणारे आहेत. यातून प्रेरणा घ्या. समाजात कौतुक करणारी माणसं आहेत, समाजात सत्कार करणारी माणसं आहेत, त्यातून प्रेरणा घ्या. समाजात मदतीचे सहकार्याचे हात करणारे हात सुद्धा भरपूर शिका. शिक्षणाचे शिका. आणि मी तुम्हाला वैयक्तिक आव्हान देतो. मी पूर्णवेळ काम करणारा कार्यकर्ता. एखाद्या मुलाला पुस्तकासाठी परीक्षेसाठी आर्थिकदृष्ट्या गरीब असेल तर तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या भवितव्यासाठी हा प्रबुद्ध साठे समाजासमोर भीक मागायला सुद्धा मागं पुढे पाहणार नाही. स्वतः प्रकाशित दीप भव स्वयंप्रकाशित व्हा. का स्वयंप्रकाशित व्हा म्हणजे आज उपोषण करतात. आषाढ पौर्णिमा आज उपोषण करतात. उपोषण म्हणजे उपवास नव. उपवासाचा आणि उपोषणाचा काही संबंध नाही. आपण आणलंय बाळाच्या जीवया. बाबासाहेबांनी निवडून चालून 21 वर्ष अभ्यास करून तुम्हाला 14 ऑक्टोबर 56ला बुद्ध दिलाय. ते घेऊन जायचंय हो, जगातलं नाही. 12 वर्षाच्या आजी बुद्धांना कर्मकांडामध्ये वंदनेमध्ये अडकवू नका. बुद्ध हा सामाजिक परिवर्तनाचं तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान घेऊन माणसाला ही क्रांती करायची. हे घ्यायला पाहिजे. आणि मग आता स्वयंप्रकाशित कवायता मुला म्हणजे तुमच्या वर्गात शाळेमध्ये कवायत असेल. एक आता आमच्या वेळा होता असं 1 2 3 4 विश्राम सावधान असं होतं. आणि कवायत चालू होती वर्गात. आणि पुढे एका कवायतवाला तो गायड असतो, गायड आणि शिक्षकी. आणि सगळ्यात पाठीमागे हुशार विद्यार्थी, सगळ्यात पाठीमागे हुशार आलेला विद्यार्थी कवायत मध्ये सगळी मुलं रांगेत उभा राहिल्यानंतर गेला का तर त्याची पाठीमागे चढी फाटलेली होती. खाकी चढी गणवेश इन्शर्ट नाही केला तर मास्तर छडी मारायचा. आणि इन्शर्ट नाही करावं तर छडी मारायचं. आणि करावं तर पाठीमागं फाटलेली चढी दिसायची. तरी तो मागणं येऊन कवायत मध्ये दुसऱ्या नंबरला आला. आणि पाठीमागचा मुलगाला त्याला दिसलं. कवायत वागताना एक हात असं वागताना त्याला समोर दिसायचं. आणि त्याला समोर फाटलेली चढी असल्यामुळे नको ते दिसायचं, त्याला दिसू नये दिसायचा त्रास होत होता. म्हणून त्यानं पाठीमागाचा हात लावला. त्या फाटलेल्या पोराला वाटतं मी काल आलो नव्हतं, मग ही कवायताचाच प्रकार आहे. म्हणून त्यानं पुढच्या विद्यार्थ्याच्या पाठीमागा असा हात लावला. त्याला वाटलं मी 2 दिवस वर्गात नव्हतो.
शिक्षकाने कवायताचा एक नवीन प्रकार आणला असावा. त्यानं त्याच्या पुढच्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे हात मारला. त्यानं त्याच्या पुढच्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे हे नायकापर्यंत जो मुलगा असतो पुढे येऊन त्याच्या पाठीवर हात पाडला. त्याच्या पाठीवरची चड्डीवर हात पाडल्यानंतर तो विचार करतोय की ह्याला मी गायड असताना शिक्षकाने हा कवायता प्रकार मला नाही शिकवला. सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवलं, मला काय शिकवलं ना. म्हणून त्यानं काय केलं, माझ्याकडून चुकू नये म्हणून विद्यार्थ्याच्या शिक्षकाच्या पाठीवर हात ठेवला. त्याने विचार नाही केला. म्हणून चिकित्सक तुम्ही काय करताय म्हणून अत दीप भव स्वयंप्रकाशित व्हावं अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो.